तर आजही मला एक गोष्ट सांगायला आवडेल की कितीही स्टेज मोठं असलं तरी माझे हात कधी कापले नाही याला. पण सरांच्या समोर मीच लिहिलेली कविता वाचण्यासाठी मला अजूनही कधी कधी हात कापतात. तो एक आदरपूर्वक भीती आहे. बाबा झाल्यानंतर मला असं वाटतं बाबा हे आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे कळतं कधी माहिती आहे का? बाबा झाल्यानंतर. तुम्ही स्वतः बाबा झाला. येस. सद्गुरू आणि हनुमंत एक रूप अभेद्य. की सद्गुरू आणि हनुमंत हे एक रूप आहेत, म्हणजे दोन्ही एकच आहेत. सर, चिरंजीवी आयुर्वेद हे तुमच्या चिकित्सालयाचं नाव आहे. हो. चिरंजीवी आणि आयुर्वेद, काय सांगाल सर? चिरंजीवी नाव का ठेवलं? संगीताच्या बाबतीत म्हटलं तर गाणं हे आईच खूप सुंदर भजन गायची. हां, खूप सुंदर आवाज होता तिचा. आणि माझे मामा होते ते सुद्धा खूप सुंदर भजन आणि हे गायचे. कलेमध्ये मला इंटरेस्ट जास्त असायचा, पण शैक्षणिक याच्यामध्ये वारसा असल्यामुळं सगळे चुलत बहीण भाऊ किंवा सगळे आम्ही बहीण भावंड अभ्यास आणि या क्षेत्राकडे बाबाच शिक्षक असल्यामुळे आणि आई त्या बाबतीत स्ट्रिक्ट असायची. अभ्यास म्हणजे अभ्यास त्या वेळेत आणि बाकी वेळेत मग खेळा. डिप्रेशन दोन प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं की एखादा आघात झाला आहे मानसिक आणि डिप्रेशन आलं आहे तर ते काही दिवसांचं असतं, ते निघून पण जातं. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. रोग, आजार याची पाळंमुळं तुमच्या विचारसरणीमध्ये, तुमच्या प्रवृत्तीमध्ये, तुमच्या आत्मिक प्रवासामध्ये असतात. हे जर तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकेल की हो, असं कधी असतं का? पण हे मी सांगत नाही आहे, हे आपला पारंपरिक आयुर्वेद सांगतो आहे. अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून, हजारो शेकडो शतकांपासून आयुर्वेदाचं म्हणणं हेच आहे की तुम्हाला होणाऱ्या रोगाची पाळंमुळं ही तुमच्या प्रवृत्तीमध्ये, तुमच्या आत्मिक प्रवासामध्ये असते. आणि आपण बघतो आहोत की आता या विचारसरणीला धरून अनेक जणं, आजच्या काळातली मुलंसुद्धा, आजच्या काळातली लोकंसुद्धा ही पुन्हा आयुर्वेदाची कास धरायला लागलेली आहेत. इतकं आयुर्वेद जबरदस्त आहे. हे सांगायचं कारण असं की आज आपण ज्यांच्याबरोबर गप्पाटप्पा मारणार आहोत, ज्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत, ते डॉक्टर नवनाथ मारुती घुगे सर. हे आयुर्वेदाचे एक प्रॅक्टिशनर आहेत आणि पुण्यात उत्तम प्रॅक्टिस ते करत आहेत. ॲट द सेम टाईम ते नाट्य कलाकार आहेत. त्यांनी रंगमंचावरती काम केलेलं आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे, त्यांचं वाचन छान आहे आणि तरीही ते आयुर्वेदाचार्य म्हणून आज प्रस्थापित होऊ पाहत आहेत. डॉक्टर जमदग्नी सरांच्याकडे आपण 10 वर्षे सर प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेकांना त्यांनी रोगमुक्त, भयमुक्त आणि सुंदर आयुष्याचा मंत्र दिलेला आहे. तेव्हा आपण स्वागत करूया नवनाथ सरांचं. सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. आणि मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की एक कलाकार म्हणून किंवा आपला एक आवडती व्यक्ती म्हणून बालपणापासून आपण कुणाला ना कुणाला फॉलो करत असतो. मी अगदी लहानपणापासून एक कलाकार म्हणून नेहमी तुम्हाला फॉलो केलेलं आहे. एक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक गुड लुकिंग अँड बेस्ट ॲक्टिंग असं जर माझ्या मनात कोणी असेल तर मी नेहमी तुम्हाला फॉलो केलेलं आहे, ते म्हणजे चिन्मय उदगीरकर सर. आणि आज मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटतो आहे. हा माझा एक डॉक्टर पेक्षाही एक कलाकार म्हणून मला खूप आज आनंद होतो आहे त्या गोष्टीचा. थँक्यू सो मच. येस सर. आणि सर, हीच गंमत आहे त्या जगन्नियंत्याची की हे ऋणानुबंध असतात, त्याशिवाय ही भेट होणार नाही. आता ही भेट का बरं झालेली आहे आणि त्यातून काय काय उलगडणार आहे हे प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी नक्कीच काहीतरी घेण्यासारखं असणार आहे. कारण तुमचा प्रवास, तुमचं जीवन, तुमचं आत्तापर्यंतची प्रॅक्टिस अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकणारी आहे सर. तर आपण सुरुवात करूया सर. आधी तुमचं जन्मगाव, तुमचं बालपण, तुमचं लहानपणीचं शिक्षण, मग तुमचं ते खेडेगावातलं राहणं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी इतकं चांगलं एस्टॅब्लिश होणं, हा जो प्रवास आहे सर, हा सगळा कसा होता? काय काय त्यात घडलं? काय काय नाट्य आहे त्यात? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. मी अगदी माझा जन्म म्हणाल तर बीड जिल्ह्यातील खेडेगावात झालेला आहे. गांजपूर असं खेडेगाव आहे तिथे. आणि बालपणापासून वडील शिक्षक होते
आणि आई धार्मिक खूप होती. म्हणजे आम्ही सकाळी उठण्याच्या पूर्वी आईचा हरिपाठ, अभंग ह्या गोष्टींमधून कानावर येत राहायच्या. त्यामुळे शिस्त हा प्रकार वडिलांकडून यायचा आणि अध्यात्म हे प्रकार आईकडून यायचा. म्हणजे तसं बालपण जात असताना एकतर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आमचं बालपण गेलेलं आहे की चुलत बहीण भाऊ, सगळं मोठं कुटुंब असं. त्यामुळे केअरिंग शेअरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि आईच्या वागण्यामध्ये किंवा तिच्या जीवन प्रवासामध्ये आयुर्वेद औषधींचा खूप उल्लेख असायचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना ती छोटे काही पुस्तकं असायची तिच्याकडे आणि ती वाचून ती वापरायची. कुठलंही लक्षण आलं किंवा काही आजार झाला. मला असं वाटतं की गावामध्ये जर कोणी डिलिव्हरीसाठी मुलगी आली तर पहिल्यांदा आईला बोलवायला यायच्या बायका, असं खूप वेळा होतं. आणि ते मी सगळं पाहायचो. आणि शाळेचं जर क्षेत्र बघायला गेलं तर वडील शिक्षक असल्यामुळे तिथं डिसिप्लिन जास्त असायची उलट मला. तर मग त्या दोन्हीही चाकं अशी भेटली की तो बाकी गोष्टींमध्ये लक्ष जायचं नाही. आणि मग तिथून ज्यावेळेस हायर एज्युकेशनसाठी अंबाजोगाई या ठिकाणी मी गेलो, योगेश्वरी. अगेन ते सुद्धा एक आध्यात्मिक वारसेचंच ठिकाण होतं. हां. आणि 11वी-12वी तिथं झाल्याच्या नंतर मग गव्हर्मेंट कॉलेज भेटलं. आणि मला सांगायला अगदी आनंद होतो आहे की मला कॉलेज भेटलं ते सुद्धा एक महान संत त्यांनी स्वतः स्थापन केलं, म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. त्यांनी स्वतः ते आयुर्वेद कॉलेज स्थापन केलं आहे, श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय म्हणून. तर तिथं 5 वर्षानंतर मग आयुर्वेदची डिग्री घेण्यासाठी गेलो. तर तिथंही पुन्हा हा वारसा मला जो आईवडिलांचा होता तो मिळत होता. तिथले जे गुरुजन होते त्यांच्याकडून आयुर्वेद आणि ह्याची धडे मिळायचे. आणि सकाळ संध्याकाळ तिथं जी काही आरती आहे किंवा तिथली प्रार्थना आहे, अगदी कॉलेजचा पहिला सुरू होतानाच तुकडोजी महाराजांचं जे प्रार्थना आहे ना, सर्व लोकांसाठी लिहिलेली खूप उत्कृष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी. तर ती प्रार्थना म्हणूनच आम्ही जायचो. म्हणजे असायचो BMSचे स्टुडंट, पण प्रार्थना म्हटल्यानंतरच लेक्चर्स आणि हे सुरू व्हायचे. तर तो एक वारसा तिथं अगेन माझ्या आयुष्याला तो कनेक्ट राहिला, अध्यात्माचा सुद्धा. आणि मग कॉलेजची डिग्री 2009मध्ये झाल्याच्या नंतर आम्हाला फक्त डॉक्टर समीर जमदग्नी हे एक आयुर्वेदातले कोणीतरी गुरु आहेत एवढं फक्त शब्दानिशीच माहिती होतं किंवा नावानिशीच माहिती होतं. मग ज्यावेळेस पुण्याला आलो, विचारत सदाशिव पेठेमध्ये आलो. मला पत्ता ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या, कारण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये प्रथमतच येत होतो बीडमधून. तर मग या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तिथं सरांच्या इथं आलो त्यावेळेस एक आयुर्वेदाचं वेगळं युग बघायला भेटलं. कारण कॉलेजमध्ये तोपर्यंत असं वाटायचं की छोट्या मोठ्या आजारांसाठी किंवा जुन्या आजारांसाठी किंवा जे जीर्ण आजार आहेत, खूप दिवसाचे आहेत, त्याच्यासाठीच आयुर्वेद आहे असं बघायला मिळायचं. पण ज्यावेळी पहिल्या 10 दिवस 15 दिवस मी सरांच्या क्लिनिकला थांबलो त्यावेळेस तिथं कुठेही आपल्याला फरक पडत नाही आहे किंवा आता सगळीकडे हात टेकलेले आहेत असेच पेशंट मॅक्झिमम तिथे यायचे. आणि त्यांनाही मग चिकित्सेचा उपशय मिळताना मला बघायला मिळायचा. मग त्यावेळेस असं वाटलं की नाही, आयुर्वेद फार मोठा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. तर तो आदरणीय सरांमुळे जास्तीत जास्त उलगडला गेला. आणि मग ज्यावेळेस सरांकडे 1-2 वर्षाची तिथं सिस्टीम आहे, त्या त्यांच्या लावलेल्या ड्युटीजमधून आयुर्वेद शिकल्याच्या नंतर मी परत एकदा माझी इच्छा अशी होती की छत्रपती संभाजीनगरला प्रॅक्टिस टाकायची आहे. तर सरांचा त्यावेळेस एक आदेश होता की मला असं वाटतं की पुण्यामध्ये प्रॅक्टिस करून तू व्हिजिटिंग तिथे करावी. आणि मग तो गुरु आदेश असल्यामुळं मी तो मान्य केला. फक्त सरांना एक रिक्वेस्ट केली की माझ्याकडे तेवढी हे नाही आहे इकॉनॉमिकली किंवा हे ओळखी किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत पुण्यात प्रॅक्टिस करायला. मग सरांकडे मी 2 वर्ष जॉब केला. आणि त्यानंतर काही मला सरांनी इकॉनॉमिकलीही अगदी हेल्प केली. आणि असं करत करत मग माझं पुण्यामध्ये क्लिनिक सुरू झालं. म्हणजे पुण्यात स्थायिक होणं किंवा पुण्यात प्रॅक्टिस करणं हे माझं नसून माझ्या गुरूंची इच्छा होती. वा वा वा. आणि हे सगळे संस्कार आई आणि बाबांच्या शिस्तीमुळे आणि अध्यात्मामुळे तुम्हाला मिळालेले. हां, अध्यात्म आणि याची कास अगदी बालपणापासून ती सुटलीच नाही आहे. हे म्हणजे देवाचीच कृपा अशी म्हणावी की कॉलेजही मला असे मिळत गेले की जिथं अध्यात्माचा काही ना काही टच आहेच आहे. पण सर, लहानपणापासूनच तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं का? असं अगदी बालवयापासून नेहमी म्हणतो ना आपण, बालवय असतं ते सतत बदलत असतं. पण माझं मन नेहमी कला क्षेत्राकडे जास्त रंगायचं. म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटीज शाळेमधल्या असो
तर तिथेसुद्धा मी अगदी म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी खेड्यागावामध्ये हे दिवस म्हणजे माझ्यासाठी दिवाळी असायचे. एक महिन्याआधी प्रॅक्टिस, मग ते शाळेतले लेझिम किंवा विविध गाणे म्हणायचे. मला आठवते लहानपणापासून मी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एक गाणं म्हणायचो, आज चंद्र सूर्य नांदो हे स्वातंत्र्य भारताचे. तर हे मी अशी गाणी आणि हे गायचो. तर कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा कलेमध्ये मला इंटरेस्ट जास्त असायचा. पण शैक्षणिक याच्यामध्ये वारसा असल्यामुळं सगळे चुलत बहीण भाऊ किंवा सगळे आम्ही बहीण भावंड अभ्यास आणि या क्षेत्राकडे बाबाच शिक्षक असल्यामुळे आणि आई त्या बाबतीत स्ट्रिक्ट असायची. अभ्यास म्हणजे अभ्यास त्या वेळेत आणि बाकी वेळेत मग खेळा असं असायचं. तर शिक्षणाच्याही मार्गाने बेटर होतोच आणि कलेकडे मध्ये माझं मन जास्त रमायचं. तर तेही करायला भेटलं मला किंवा करत राहिलो मी, असं झालं. पण मग कलेमध्ये तुम्ही कसे होतात सर? कलेमध्येही मला आवड वेगळी, त्यात तुमचं पोटेन्शियल, गुणवत्ता वेगळी. तुम्हाला कसं कलेमधलं तुमची गुणवत्ता कशी होते? संगीताच्या बाबतीत म्हटलं तर गाणं हे आईच खूप सुंदर भजन गायची. हां, खूप सुंदर आवाज होता तिचा आणि माझे मामा होते ते सुद्धा खूप सुंदर भजन आणि हे गायचे. तर तिच्यासोबत सुरुवातीला कोरस म्हणून मी गायचो किंवा ती भजन म्हणताना घरातल्या घरातच, असं काही स्टेजवर किंवा नाही, भजनी मंडळ गावातलं गोळा झालं आहे तर कधी ती गाणं म्हणायला लागली किंवा भजन म्हणायला लागली तर सोबत म्हणायचं. मग ती कुठंतरी हा गुण माझा नसून आईकडून आलेला आहे संगीताचा तरी. तर त्याच्यामध्ये मग असं होतं आलं की नवीन नवीन काही मूवीजचे गाणे वगैरे आले, ॲक्ट आला काही, तर तो इझिली येत राहिला. म्हणजे कला ही मला असं वाटतं की निर्माण नाही करतायत, ती जेनेटिकली किंवा आपल्या रक्तामध्ये यायला लागती. तर हे कलेचं सगळं श्रेय जर मी कोणाला देईल तर आईला देईल. आणि ॲक्टिंग म्हणा किंवा बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणा, मिमिक्री पटकन कॅप्चर करता येते. एखाद्याची चालण्याची जरी ठेवक आपण बघितली थोड्या वेळ तर आपल्याला थोडंसं जमतं ते. तर हे थोडंसं आतून येत राहिलं. फक्त त्याच्यावर मी असं म्हणेन की आतल्या कलाकारावर थोडासा अन्याय केलाच आहे मी, त्याला फारसा वाव नाही दिलेला, पण पुढच्या आयुष्यात देऊया त्याला. असं तुम्हाला आत्तापर्यंतचं वाटतंय? आत्तापर्यंत आपल्याला माहीत नाही. नक्कीच. पण मग सर, कला क्षेत्रामध्ये काम नाही करायचं आणि आयुर्वेदाचार्य म्हणूनच प्रस्थापित व्हायचं किंवा कलाकार म्हणून एक पूर्णतः तिथे वेळ देणं आणि त्यातून अर्थार्जन करणं, ही गोष्ट न ठेवता आयुर्वेदाकडेच फक्त त्या अनुषंगाने बघायचं, हा निर्णय ज्यावेळी मी आदरणीय सरांकडे ज्यावेळी शिकायला होतो ना, तर त्यावेळेस मनातली इच्छा आई त्यावेळी नव्हती. 2012लाच देवाज्ञा झाली आईला. तर मग हा विषय मांडायचा कुठं? तर मी एकदा माझे सद्गुरू जे आहेत, परमपूज्य सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज कोल्हापूरला असतात, तर मी हा विषय त्यांच्याकडे मांडला की मला कलाक्षेत्रात पण फार इंटरेस्ट आहे किंवा माझं मन पण हे करतं आणि सरांच्या कृपेने आयुर्वेदातसुद्धा बऱ्यापैकी छान ज्ञान येत आहे. त्यावेळी सद्गुरूंनी एक वाक्य वापरलं होतं की तुझी कर्म, तुझी सेवा, तुझी उपजीविकेचं साधन हे आयुर्वेद आहे आणि तुझा आनंद, तुझी पॅशन आणि हे कलाकार आहे. तर आयुर्वेद हा तुझा सेवा आणि या गोष्टीसाठी तू ठेवायचा किंवा उपजीविकेचं साधन, आणि तुझा आनंद किंवा तुझं पॅशन म्हणून तू नक्की कलाकारी याच्यामध्ये ये. तर मग त्यानंतर असं झालं की नाटक किंवा ह्या गोष्टी थोडंसं दूर गेल्या. पण ट्रस्टकडून किंवा परमपूज्य सद्गुरू श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट हे त्याचे अध्यक्ष आहेत महाराज, तर तिथं मला एक स्टेज भेटलं. ते म्हणजे वारीला जाणे. तर वारीला मला सांगायला हे नक्की आवडेल की आदरणीय जमदग्नी सर जवळ 400 ते 500 आयुर्वेदाचे डॉक्टर्स असतात, जे सरांचे विद्यार्थी महाराष्ट्रातून किंवा भारतातून ते येतात. त्यावेळी वारीच्या दिवसात कोल्हापूर ते पंढरपूर वारी जात असते. आणि मग त्याच्यामध्ये तो कलाकार जो माझ्यात आत दडून बसलेला होता तो पण तिथं निघायला लागला, भजन गायला, मृदुंग वाजवायला किंवा अँकरिंग करायला. हे मला तिथं वापरता येतं. म्हणजे मला तिथं एक आनंद दुसरा वेगळ्या पद्धतीने मिळायचा, तो की सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्याला जी कला भेटली ती त्यांच्याच चरणावर सादर करायला मिळाली. मग काही गीतं लिहायला भेटले, एखादा इव्हेंट्स दिसतोय की आपण असं आपल्या वारीचं हे महत्त्व आहे, आपण ह्या मार्गातून जातोय, मग काही गीतं लिहायला सुचायला लागली, ती गीतं लिहिलं मी त्यांच्यावर. असं म्हणजे कलाकारीचं त्यांच्याच चरणावर मला हे करता आलं. तो एक वेगळा आनंद होता माझा. सर, तर मग आई प्रथम गुरु, नंतर जमदग्नी सर हे तुमचे
आयुर्वेदाचे गुरु आहेत आणि तुमचे सद्गुरूसुद्धा आहेत. सर, वडील तुमचे शिक्षक होते. येस सर. मग बाबांशी तुमचं नातं कसं होतं? या शब्दावर मला फार बोलावं वाटतं बरं का, की खूपदा मी पण एक बाबा आहे. आता मला एक मुलगी आहे, शरण्या नाव दिलं आहे. तेही सद्गुरूंनीच नाव दिलं आहे, शरण्या. दुर्गा देवीचं नाव दिलं आहे तिला. छान आणि खूप गोड आहे ती पण. आणि सद्गुरूंची कृपा ही आहे की ती पण छान डान्स करते. ओके, छान ॲक्ट करते. आणि कलेचे जे गुण होते आईकडून मला भेटलेले ते सद्गुरू कृपेने तिच्यामध्ये पण आलेले आहेत. तर बाबा झाल्यानंतर मला असं वाटतं बाबा हे आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे कळतं कधी माहिती आहे का? बाबा झाल्यानंतर. तुम्ही स्वतः बाबा झाले? येस. म्हणजे मला असं वाटलं की तोपर्यंत बाबाचं महत्त्व किंवा मायाजीव हे तर प्रत्येक नात्यातलं किंवा प्रत्येक मुलींमधलं किंवा प्रत्येक लेकरांमधलं बाबांशी आईबाबांशी नातं असतं. पण बाबा आपण ज्यावेळेस स्वतः होतो ना त्यावेळेस ती फिलिंग जी होती ना त्यावेळेस कळले माझे बाबा माझ्यासाठी काय करत होते. आलं लक्षात? म्हणजे ज्यावेळी असं वाटलं की नाही 3 त्यावेळी राऊंड असायचे. एक किस्सा सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये. राऊंड्स असायचे BMSचे ॲडमिशन घेण्यासाठी. कधी फर्स्ट राऊंडला धुळ्याचं कॉलेज, तर कधी मुंबईचं कॉलेज, तर कधी ते नाईटला ट्रॅव्हलिंग करावं लागायचं. आणि त्यावेळी एवढी ॲक्सेसिबिलिटी नक्कीच नव्हती 15-20 वर्षापूर्वीची. तर त्यावेळेस असं असायचं की दिवसरात्र बाबा प्रवास करतायत, सकाळ संध्याकाळ फोन करतायत. आईचा जिव्हाळा एक मायेचा असायचा, पण ते वेगळं कडक बोलणं असू देत, पण ते वेगळ्या पद्धतीने असायचं. आणि आज ज्यावेळेस मी बाबा झालो ना त्यावेळी मला ते लक्षात आलं की बाबांचं श्रेय काय आहे. आलं लक्षात? तर मला एक सुचलेली, मी माझ्या कवितेत पण ही ओळ लिहिलेली आहे. त्याचं थोडंसं गद्यातूनच मी तुम्हाला सांगेल की एखादा जर आपण पक्षी बघितलं ना त्याचा एक पंख आई आहे आणि एक पंख बाबा आहेत. ते दोन्हीही असतील ना तर पाऊस येऊ दे, ऊन येऊ दे, वारा येऊ दे किंवा निसर्गातल्या किंवा मी म्हणेल सृष्टीमधले कुठलेही संकट येऊ देत, 2 पंख व्यवस्थित असले ना तर छानपैकी त्या पक्षाचं हे होतं. तुम्हाला उंच भरारी मारता येते नक्कीच. त्यामुळं बाबा हे शब्द असा आहे ना की कडक असतो बाबा, पण तो आयुष्य घडवत असतो. पण उलटं होतं माझ्या घरांमध्ये. बाबांचं लक्ष फार असायचं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. वर्षातनं एकदा मार पडायचा, पण तो अभ्यासाच्या दृष्टीतूनच. आईचं मात्र असायचं 7 वाजता अभ्यासाला बसायचं म्हणजे 7च्या आधीच आलं पाहिजे. 7च्या नंतर 15-20 मिनटं जरी उशीर झाला तरी ते रोजचं मारणं होतं, फारसं लागत नव्हतं. बाबांचं मारणं पण किंवा रागवणं हे वर्षातनं एकदा असायचं, पण ते आयुष्य पूर्ण वर्षभर लक्षात ठेवायचं असं होतं. वा. पण सर मग आता बीड आणि पुणे, बीडमधले खेड आणि पुण्यासारखं महानगर, सदाशिवपेठेत तुम्ही आता सध्या असता. तर या 2 गोष्टी या भिन्न कल्चरच्या आहेत, संस्कृतींच्या आहेत. तर तुम्हाला काय तफावत जाणवते आणि मग तुम्ही कसं कोपअप केलं पुण्याच्या जीवनमानाशी? 2 गोष्टी आहेत की आत्ता जर मी असं म्हणेल की या विज्ञानाच्या युगामध्ये व्हिज्युअल गोष्टी बऱ्यापैकी आलेल्या असतात. आणि आपण ज्यावेळेस टेलिव्हिजन किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शहरं मी त्यावेळी बघायचो की असे असतात तसे असतात. ज्यावेळेस सरांकडे आलो त्यावेळेस 2 वर्ष सरांच्या सिस्टीममध्ये ज्यावेळेस मी शिकण्यासाठी आलेलो होतो त्यावेळी तिथे एक सिस्टीम ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेली आहे की सिनियर्स ज्युनियर्सला रूम देतात, मेस कुठं आहे किंवा काय आहे. तिथं राहण्यासाठीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी असं म्हणेल गुरुबंधूच आहेत ते सगळे. तर त्या गुरुबंधूंकडून ती बाळकडून मिळत राहिली. आणि ती सरांनीच लावलेली एक सिस्टीम आहे की नवीन आलेल्या मुलांना सगळं म्हणजे अगदी तुम्ही जर नवीन विद्यार्थी शिकायला आदरणीय जिमदग्नी सरांकडे जर आलात ना तर लगेच त्याला पहिला मुद्दा हाच असतो, तुझं खाण्याचं बघ, काही अडचण असेल तर सांग. म्हणजे कधी असं वाटलं नाही की आपण आईबापांपासून दूर आलो. कारण नवीन विद्यार्थी आला की त्याला विचारणारच आहे, तुझं राहिलं ना रे सगळं व्यवस्थित, तुझं राहण्याचं झालं आहे, खाण्याचं झालं आहे, अडचण आहे काही. हा जो शब्द असायचा आणि गुरुबंधूसोबत असायचे म्हणजे आम्ही त्यांच्याच रूमवर राहायचो सिनियर्सच्या. त्यामुळे अडचण फारशी तशी काही आली नाही. आणि बाकी सगळ्या गोष्टीची आपण म्हणूया की कॅप्चरिंग आणि हे इझिली त्याच्यामध्ये मी एकत्र आलो किंवा मला ते जमलं पटकन.
आणि ते हल्ली सगळ्या जणांनाच येतच, म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं असतं. पण या गुरुबंधूंचं आणि सरांनी ती जी एक लावलेली सिस्टीम आहे ना, त्याच्यात अडचण नाही येत, आलीच नाही अडचण, मला तरी नाहीच आली काही. वा सर, आता तुम्ही जेव्हा जमदग्नी सरांकडे प्रॅक्टिस सुरू केली, सरांचं एवढं मोठं नाव, एवढी छान प्रॅक्टिस आणि खूप प्रसिद्ध आहेत सर, तर त्या अनुषंगाने एक दडपण असतं, थोडंसं बुजलेपण असतं की अरे आपण खेडेगावातून आपण येऊ पाहतो आहोत इकडे, तर या सगळ्या गोष्टी होत्या. तर मग तरीही आता तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आहात, ही जी डेव्हलपमेंट जबरदस्त झालेली आहे, तर कसा होता एक्सपिरियन्स, कसं घडवलं तुम्हाला सरांनी? एक गोष्ट आहे, गुरुविन कोण दाविलं वाट, असं ही एक गोष्ट असते आयुष्यात. आईचं एक वाक्य असायचं की शिक्षक खूप मिळतात, गुरु प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आयुष्यात येतील. कारण तिला अध्यात्माचा वारसा होता, सेलुकर महाराज हे तिचे गुरु होते, अनुग्रह पण होता आईला. तर ती नेहमी गुरुपरंपरा काय असते किंवा वारकरी संप्रदाय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर बोलायची. मग सरांकडे गेल्यानंतर एक भीती तर होती की मोठी व्यक्ती आहे, एवढं मोठं नाव आहे, अध्यात्माचा वारसा किंवा टचसुद्धा त्यांचा खूप मोठा आहे. तर आजही मला एक गोष्ट सांगायला आवडेल की कितीही स्टेज मोठा असलं तरी माझे हात कधी कापले नाहीत याला. पण सरांच्या समोर मीच लिहिलेली कविता वाचण्यासाठी मला अजूनही कधी कधी हात कापतात. तो एक आदरपूर्वक भीती आहे. पण ज्यावेळी त्यांच्याशी इंटरॅक्ट होतो ना नवीन विद्यार्थी, तर तो आवाजातला गोडवा किंवा आपले पण सरांकडे एवढं येतं. एक तर कधी रागवणं नाही, चूक झाली औषधी बनवताना मी नेहमी सांगेल असं की काही ठिकाणी असं बघायला मिळतं की समजा आम्लपित्तासारख्या साध्या आजाराचं एखादं औषध मला माहिती आहे, तर ते पुढं विद्यार्थ्यांना भरभरून देणं किंवा सांगणं त्याच्यात काय कंटेंट आहे, हे फार ठिकाणी नाही बघायला मिळत. पण ज्यावेळी सरांच्या क्लिनिकला मी ज्यावेळी गेलो ना, त्यावेळी असं विद्यार्थ्यांनीच औषध बनवायचं आहे, त्यांनीच त्याचे डोस तयार करायचे आहेत सरांनी सांगितल्या प्रकारे, म्हणजे सगळं किताबच खुलं होतं तिथं. मग त्यावेळेस ते एक वेगळं पण मला खूप जाणवलं की अरे इथं हिडन काही नाही आहे, जे शिकायचं आहे, ज्याला जितकं शिकायचं आहे तेवढं शिका, तुम्हीच शिकणार आहेत, तुम्हीच बनवणार आहेत. ती एक सगळ्यात गोष्ट चांगली होती. आणि टप्प्याटप्प्याने जी सिस्टीम लावलेली आहे ना सरांनी, की अगदी फोन कॉल्स कसे घ्यायचे, हाऊ टू टॉक विथ पेशंट, इथपासून जे 15-15 दिवसांच्या ड्युट्या, मग पंचकर्मांच्या ड्युट्या. आता ह्या सगळ्या ड्युटीज करत असताना कधी कधी औषध माझ्याकडून पण खराब झालं आहे. ओके. आणि याच्यामध्ये सुवर्णकल्प असतात जी खूप महागडी असतात, 25-25, 30-30 हजाराचं औषध खराब झालं तरी सरांकडून कधी असं नाही आलेलं की अरे हां माझं एवढं नुकसान झालं. तर ते वेगळं पण सरांचं खूप आहे. म्हणजे विद्यार्थी माझ्याकडे शिकायला आला आहे यापेक्षा मला विद्यार्थ्याला घडवायचं आहे, ही जी सरांची इच्छा असते ना की आयुर्वेदाच्या प्रती विद्यार्थी घडले पाहिजे. मी ज्यावेळेस माझ्या आयुष्यामधला 2023चा जे काही किस्सा होता किंवा जो संकट होतं माझ्या आयुष्यातलं, सर त्याच्यावर एकच म्हणाले, आयुर्वेदाची कास सोडू नको, हात सोडू नको, तू पुन्हा उभा राहशील, पुन्हा सगळं करशील. हे जे धीर देणं असतं ना, आणि हे माझ्याचबद्दल नाही आहे, 4-5 हजार जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी आणि हे सगळं, हे ते गुरुतत्व म्हणतो ना, ते कुठंतरी खूप फील होतं. आणि आपलेपणा आणि गोडपणा हा सगळ्यांनाच अनुभवतो. किंवा एखादा छोटा साध्यात साधा जरी क्वेश्चन एखाद्या विद्यार्थ्याने विचारला तरी सरांनी कधी असं म्हटलं नाही अरे एवढं छोटं आहे, ग्रंथात याचा उल्लेख आहे, त्याचंही तेवढ्याच आनंदाने उत्तर मिळायचं. आणि एखादा मोठा प्रश्न विचारला किंवा महत्त्वाचा प्रश्न विचारला तरी तेवढंच आनंद उत्तर मिळायचं. त्यामुळे मग ते हसत खेळत शिक्षण म्हणतो ना, तसं तिथं ते घडतं, असं होत गेलं. त्याच्यामुळे मग ती आवड निर्माण होते आणि एवढं विद्यार्थी परंपरा घडत गेली. सर सद्गुरू कसे मिळाले मग? सद्गुरू सरांच्या कडे ज्यावेळी गेलो त्यावेळीच आईंची ही शिकवण होतीच की आयुष्यात सद्गुरू येतात आणि त्यावेळी आपल्याला लीन व्हायचं आहे किंवा सेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी. आम्हा सगळ्यांचं पुण्याई हीच आहे, आईवडिलांची किंवा हे सगळ्या विद्यार्थ्यांची. असं म्हणेन की सरांकडे ज्यावेळी आलो त्यावेळेस त्यांच्या सद्गुरू श्री परमपूज्य सद्गुरू श्री माधवनाथ महाराज आणि आत्ता जे गादीवर आहेत ते परमपूज्य सद्गुरू श्री आनंद महाराज. तर मग हे सरांचं सद्गुरू ची सेवा, त्यांचं वारीला जाणं, त्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, इतर
ग्रंथांचं पारायण करणं वर्षभरातून 3-3, 4-4 महिन्यांनी, हे सगळं जर ज्यावेळी आपण पाहत राहतो की एवढं वैभव असणारी व्यक्ती जर जमिनीवर बसून पारायण करत आहेत, तर हे तर मला वारसा होताच आध्यात्मिक किंवा आपल्या वारकरी परंपरेचा, पण इतर विद्यार्थ्यांनी ज्यावेळी बघितलं जातं ना, ते आपसूक आपल्याला बसण्याची इच्छा होऊन जाते. आणि मग असं ही सद्गुरूंचीच कृपा आहे की सरांकडे आम्ही यावं आणि पुन्हा या सगळ्या सेवेमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये यावं. तर सरांकडूनच नक्की सद्गुरूंचं दार आम्हाला दिसलं आणि सद्गुरूंनी घेतलंही आतमध्ये. मग ते आयुष्यात आल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी बदलल्या सर? आयुष्य जगण्याचं ना एक वेगळं तत्त्व म्हणेन मी किंवा मार्ग म्हणेल हे कळतो की ऐहिक सुख किंवा हे सगळं ज्यावेळेस कानावर पडत राहतं, अभंग कीर्तन आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला नेहमी ते पडत राहतं किंवा प्रवचनातून पडत राहतं, पण ज्यावेळेस आपण त्या सान्निध्यात प्रत्यक्षात जातो ना, मग हळूहळू ते खरंच सुटायला लागतं. वा, असं व्हायला लागतं. तर काय म्हणजे जन्म आणि मृत्यू, मग त्याच्यात आपली कर्म काय असतात, सर नेहमी सांगतात हे, किंवा आपल्या सगळ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये जी परंपरा आहे सगळ्यात मोठी, तिथं नेहमी हेच सांगितले सर्व साधू संतांनी की सेवा झाली पाहिजे, आपली कर्म व्यवस्थित राहिली पाहिजेत. तर हे ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण तिथं करायला जातो, म्हणजे मला सांगायला तुम्हाला आवडेल की ट्रस्टच्याद्वारे महाराष्ट्रभरामध्ये 12 ते 15 ठिकाणी देवस्थानांच्या संपूर्ण मोफत, मी पुन्हा सांगतो, संपूर्ण मोफत आयुर्वेदिक उपचार शिबिर चालतं. अरे बापरे. आणि एका ठिकाणी म्हणजे एकादशीला म्हटलं तर आपल्याला महिन्यातून एकदा किंवा दोनदा एका ठिकाणी चालतं ते, आणि एका दिवशी 400-500 कमीत कमी गोरगरीब लोक जे आहेत ज्यांना चिकित्सेची गरज आहे, तर त्यांना संपूर्ण मोफत चिकित्सा दिली जाते. वा. तर हे ज्यावेळेस तिथं, आणि तिथं येणारे जे विद्यार्थी परिवार आहे ना सरांचा, तर तो सुद्धा स्वतःची त्या दिवशी प्रॅक्टिस बंद करून स्वतः सगळी औषधी बनवणार, मग ती तिथे घेऊन जाणार, पूर्ण दिवसभर ते पेशंट चेक करणार, आणि ही चक्र असं काही वर्षांनीशी चालू आहे, असं नाही की ते आत्ताच आहे, सुरुवातीपासून चालू आहे. 40 वर्षापासून तरी मी असं म्हणेल की ते सुरू आहे ही सेवा. मग त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो शब्दात नाही सांगतायत. बरोबर. ओके. त्याच्यातला जो आनंद आहे, एखादा आजी येते, तिला साधा आजार असतो आणि तो तिथं शिबिरामधल्या औषधांनी ती बरी होते, आणि ती जी मायेने हात फिरवते ना डोक्यावरून, बरोबर, तो आनंद म्हणजे खूप मोठा असतो. तर ही सेवा करण्याची वृत्ती आणि किंवा हे जे पाहिलं सरांकडून, तर असं महाराष्ट्रभरातून जर 12-15 असेल तर हजारो, म्हणजे मी म्हणेन की 50,000 तरी गोरगरीब लोक असे असतील की ज्यांना मोफत आयुर्वेद उपचार केले जातात. सर, तुम्ही शिकलेला आयुर्वेद, तुम्ही सरांकडे पाहिलेला आयुर्वेद, आणि तुम्ही आता अनुभवतायत तो आयुर्वेद, या प्रत्येक पैलूनेच तुम्ही आयुर्वेद जो बघितलेला आहे, त्या आयुर्वेदाबद्दल तुम्ही आता काय सांगाल? का आयुर्वेदच? आयुर्वेदचं असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ब्रह्मस्मृता असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. ओके. सृष्टी उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाने स्मृत केला आणि पाठवला. आपण निसर्गाच्या घटकच आहोत. वनस्पती आणि निसर्गातले इतर घटक हेही आपल्या सृष्टीचाच एक भाग आहे. तर नैसर्गिक गोष्टी जेवढ्या शरीराला ॲसेंबल छान होतील, त्याचे विदाऊट साईड इफेक्ट्स म्हणण्यापेक्षा मी कमीत कमी साईड इफेक्ट्स करतील, तेवढं शरीर चांगलं राहतं. याच्यावर मी तुम्हाला एक फक्त किस्सा हा सांगेल की जुनी लोक आजही, म्हणजे माझे काका बघितले तर 87 इयर ओल्ड आहेत, बाबासुद्धा 78 इयर ओल्ड आहेत, तर अजूनही ते चालते फिरतात. तर त्यांच्या दिनचर्येमध्ये, त्यांच्या ऋतुचर्येमध्ये, त्यांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये जुन्या लोकांच्या आयुर्वेदाचं होता. वा. ओके. आपण पाडव्याला कडुनिंबाची पानं, गूळ, हळद हे जे खात होतो, हे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पुन्हा वाचायला ज्यावेळी भेटलं ना, की कफाचं त्यावेळी वाढ झालेली असते, मग ते विलयन करायला पाहिजे, तर वाढलेल्या कफाचे आजार पुन्हा होणार नाहीत. म्हणजे आयुर्वेदाचं मला आवडलेलं किंवा सगळ्यात मोठी चांगली पॉवर मला ही वाटते की सांगावीशी वाटते की आजारी पडू नये याच्यासाठी खूप जास्त दिलं आहे. हो, आजारी पडल्यानंतर तर त्रासही असणार आहे, पैसे जाणार आहेत किंवा तो मनस्ताप आहे असणार आहे, आणि शरीराला त्रासही असणार आहेत. तर स्वास्थ्यवृत्ती म्हणजे स्वस्थ राहण्यासाठीच आयुर्वेद खूप मोठं दिलं आहे. या व्यक्तीने हे खाऊ नये, त्या व्यक्तीने ते खाऊ नये, म्हणजे हा आजार होणार नाही, हे प्रत्येक आजाराचं सांगून दिलं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे, हे सुद्धा सांगून दिलेलं आहे. मग आपण आजारीच नाही पडणार आहेत तर शरीर किती छान टिकून राहणार आहे. म्हणून जुनी लोक
80-100 इतक्या वर्षापर्यंत जात होती. आज आपण कुठंतरी ते सोडलं आहे. दिनचर्या, ऋतुचर्या. खूप सारे पेशंट असे बघायला मिळतात की उशिरा जागणे, उशिरा उठणे हा तब्येत बिघडण्यासाठी खूप मोठा फॅक्टर आहे. फूड हॅबिट्स आपण सोडलेले आहेत. जुन्या काळात असं व्हायचं, म्हणजे मी लहानपणी नेहमी बघायचो की माझ्या काकांचं किंवा गावातल्या काही लोकांकडून हा शब्द ऐकायचो की देवबाप्पा गेला, मी आता जेवणार नाही, म्हणजे सूर्यास्त झाला, मी जेवणार नाही. हे आयुर्वेदात लिहिलेलं होतं. बरं. की ते पचन होत नाही व्यवस्थित, त्याचा आम तयार होतो. आम म्हणजे इंडायजेशन असं आपण पकडूया. मग ते आम तयार होतो आणि त्याच्यापासून व्याधी निर्माण होतात. तर ही लोकं ती पाळायची, सूर्यास्तानंतर खायची नाही. आणि हे ज्यावेळी आत्ता एखाद्या आजारासाठी आपण वापरून बघतो ना आयुर्वेदात लिहिलेलं, स्पेशली जर दम लागतो आहे, भलेही तो कार्डियक अस्थमा असू देत किंवा लंग्स डिसीज असू देत, जर तुम्ही सूर्यास्तानंतर खाणं बंद केलं किंवा त्याच्या आधी जर तुम्ही खायला चालू केलं ना, 30-40% लक्षण फक्त तुमच्या त्या एका खाण्याच्या पद्धतीनं कमी यायला लागतात. बरं. मग हे ज्यावेळी प्रॅक्टिकली जे हे बघायला ज्यावेळेस मिळायला लागलं ना, त्यावेळेस लक्षात यायला लागलं की नाही, हे जे आप्तवचन ज्याला म्हणतो आपण, आचार्यांनी जे लिहिलेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात लागू होतं आहे. बरं. आणि इम्युनिटी ही हा प्रकार असा नाही आहे की एखादी गोळी आपण घेतो आहे किंवा एखादी उपक्रम करतो आहे आपण लगेच इम्युनिटी बिल्टअप होणार आहे. सार्वदेहिक पद्धत आहे ती. बरं. आपली दिनचर्या व्यवस्थित पाहिजे, आपली ऋतुचर्या व्यवस्थित पाहिजे, नित्यव्यायाम पाहिजे. हे सगळं आपण विसरलो आहेत. हे सगळे मी माझ्या बालपणी मामाकडे बघितलेलं आहे सगळं. व्यायाम करणे, नित्य अंगाला तेल लावणे, हे सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टींची कुठंतरी आपण हात सोडला आहे. म्हणून आयुर्मान असं झालं आहे की आता 30 आणि 35मधले BP आणि डायबिटीजचे पेशंट बघायला मिळतात. बरोबर. ओके. तर असं मी म्हणणार नाही आहे की हां जन्मताच ह्या सगळ्या हॅबिट्स होत्या. नक्कीच आई होती तोपर्यंत 6 वाजता उठणे कमीत कमी इथपर्यंत असायचं. पण कॉलेजला गेल्यावर 8 माझेही वाजले. पण ज्यावेळी सरांकडे शिकायला आयुर्वेदाकडे आलो ना, त्यावेळेस मग हळूहळू आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा जर लवकर झोपायला चालू केलं ना, तर झोप लवकर उघडते. बरोबर आहे सर. अलार्म लावायची गरज नाही. पडत. 5 वाजता जाग येते. बरं. पण सर, आधुनिक जे काही विकार सध्या आहेत लाईफस्टाईलमुळे किंवा आताच्या बदलत्या काळामुळे, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, अजून काही तत्सम नवीन शारीरिक विकार पण आहेत, या सगळ्यांवरती पण आयुर्वेद परिणामकारक आहे? बघा, याच्यामध्ये खूप पेशंट येतात. आत्ताची जर लाईफस्टाईल आपण बघितलीत ना, तर काही क्षेत्र असे आहेत की विदाऊट ट्रेस ते क्षेत्र नाहीच आहेत. म्हणजे जास्त कशाला मी सांगेल की आता आपलंच क्षेत्र बघा, कला आणि याचं एवढा पैसा लावलेला असतो एखाद्या प्रोजेक्टला, आपण जीव तोडून त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली असते. ओके. आणि त्याचा रिस्पॉन्स, त्याच्यात येणाऱ्या अडचणी, ते प्रोजेक्ट कंप्लीट करणे, वेळेत करणे, तो लॉन्च होणे, त्याचा रिस्पॉन्स येणे आणि यश पचवणं, हे सुद्धा खूप मोठं याचं काम असतं एखाद्या प्रोजेक्टचं. तर हे क्षेत्र असू देत किंवा मी असं म्हणेल की नोकरीचं क्षेत्र आहे की जबाबदारीची जी पदं आहेत शासकीय, ते तिथंसुद्धा ट्रेस टेन्शन्स खूप आहेत. मी असं म्हणेल की संरक्षण क्षेत्र आहे. ओके. या लोकांचा ट्रेस खूप मोठा असतो. तर याचा शरीरावर परिणाम आणि मनावर परिणाम दोन्ही ठिकाणी यायला. बरोबर. ओके. ट्रेसमध्ये किंवा आपण भीती किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्यावेळी काम करत असतो ना, तर आयुर्वेदाने याच्यात खूप छान सांगितलं की शरीराचं जसं बल वाढतं ना, तसं मनाचं सुद्धा बल वाढतं. आणि त्याचं उत्तर दिलेलं ते म्हणजे नित्यव्यायाम. बरोबर. मला असं वाटतं आपलं जी भारतीय फौज आहे, सैनिक आहेत, हे त्याचं काय उत्तम उदाहरण आहे. हसत खेळतच त्यांचे व्हिडिओ असतात, बरोबर की नाही. आणि जगामध्ये मला असं वाटतं की प्रसिद्ध आहे आपली सेना. ओके. तर नित्यव्यायाम, सातत्य, व्यायाम ज्यावेळी आपण नित्य करतो ना, तर शरीराचं बल वाढतं, सोबत मनाचं बल वाढतं. आता हेच याचं सूत्र कुठं सांगून ठेवलेलं आहे, तर संग्रहणी नावाचा एक आजार सांगितलेला आहे. तो आपलं पचनसंस्था असून आपण पकडूया. तर जर पचनसंस्था व्यवस्थित असली तर आहाररस व्यवस्थित राहतो, जो शरीराच्या सोबत मनाचं पण पोषण करतो. बरोबर. आणि जर नित्यव्यायाम असेल तर हे सगळं सिस्टीम्स व्यवस्थित राहतात आणि मनोबल पण वाढतं. मग डिप्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे बघा, डिप्रेशन 2 प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं की एखादा आघात झाला आहे मानसिक आणि डिप्रेशन आलं आहे, तर ते काही दिवसांचं असतं, ते निघून पण जातं. पण काही आजार असे असतात किंवा काही पेशंट असे असतात की हेरिडिटरीसुद्धा आलं असतं. स्किझोफिनियासारखे आजार जे आहेत ते हेरिडिटरीसुद्धा लोकांमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. तर इथं आयुर्वेदाने खूप छान सूत्र सांगितलं की पहिलं रुग्णाने आपलं मनोबल वाढवायचं. व्यायाम असू देत
कला असू देत. मी माझ्या पेशंटला नेहमी एक प्रश्न विचारतो की हॉबी काय आहे किंवा कला काय येते. एक तर दोन्ही गोष्टींचं देवाच्या कृपेने आलेलं आहे की कलाही आलेली आहे आणि इकडं सरांमुळे आयुर्वेद पण आलेलं आहे. तर त्या पेशंटमध्ये एक जर हॉबी भेटली ना सर, तर डिप्रेशन किंवा मानसिक आजाराच्या पेशंटला बाहेर काढण्यासाठी खूप मदत होते. वा. एखाद्याला सिंगिंग जरी येत असेल ना, दिवसाचे 2 तास मी कंपल्सरी त्या पेशंटला सांगतो की तू तुझ्या हॉबीमध्ये 2 तास तरी कमीत कमी घालायचे. सकाळी नित्यव्यायाम म्हणजे जिम लाव, पळायला जा, स्विमिंगला जा. पण हे शेड्यूल जर व्यवस्थित झालं तर मनोबल एवढं छान वाढताना आपल्याला बघायला मिळतं. 6-7 महिन्यामध्ये पेशंटची मनाची इच्छा, त्याचं धैर्य बिल्टअप झालेलं असतं. तोपर्यंत आपल्या औषधाने त्याची संग्रहणी दुरुस्त करून टाकायची. वा वा वा. त्यामुळे आजकालच्या आपण या सगळ्या खूप फायदा होतो. आणि याच्यामध्ये मला पेशंट बघताना एक गोष्ट लक्षात आलेली की पॉझिटिव्ह जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत ना, त्याच्या संगतीमध्ये जर राहिलं ना तर आपलं मनसुद्धा पॉझिटिव्ह राहतं. वा. जो आपल्याला मनोबल वाढवणार आहे, मनोबल वाढवण्यासाठी मदत करणार आहे, अशा लोकांमध्ये जर आपण वावरलोत ना तर या पेशंटला त्याचासुद्धा खूप छान फायदा होतो. लहान मुलं, हे आयुर्वेदात सांगितलं आहे. म्हणजे अनुभव तर सोडाच, पण हे आयुर्वेदात सांगितलं आहे की उत्साह उल्हास कोण वाढवतं? छोट्या मुलांमध्ये खेळायला जा कधी, आपला उत्साह दुगुणित होतो. बागेमध्ये फुलांमध्ये फिरायला जा, आपला आनंद वाढतो. काय होतं? हॅपी हार्मोन्स वाढतात. शास्त्रीय गाणं ऐकू देत, हॅपी हार्मोन्स वाढतात आपल्या शरीरामध्ये. आणि आत्ताचे रिसर्च असे आहेत की अँटी कॅन्सरस काय असेल तर हॅपी हार्मोन्स आहेत. बरोबर आहे. आणि हे आपल्या आयुर्वेदामध्ये पुराणातच लिहून ठेवलं आहे हे सगळं. बरोबर. आणि हे ज्यावेळेस लागू करतो ना आपण एखाद्या पेशंटवर, हां एवढं आहे की एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी मेहनत लागणारे, वेळ लागणार आहे, तेवढा पेशन्स वैद्यांनी ठेवायचा आणि रुग्णांनी ठेवायचा. बरोबर. मग आपण त्याच्यातून येतो. मग त्याच्यातही सांगितलेत साध्य व्याधी, असाध्य व्याधी. काही व्याधी असे आहेत की बरे होणार आहेत, काही असाध्य आहेत. पण ही कल्पना देऊन पेशंटला आपण त्याची लक्षणं आपण खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. बरोबर. म्हणजे त्याचा इफेक्ट जो त्याच्या पर्सनल लाईफवर, डेली लाईफवर आहे, तो आपण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. पण सर असं एक म्हटलं जातं की आयुर्वेद थोडंसं महाग पडतं आणि रिझल्ट्स पण थोडे कमी किंवा दीर्घकाळ उपचारानंतर मिळतात. तर त्या अनुषंगाने ज्याची किंमत आणि जे काय महाग ते पडतं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाकाल सर? 2 गोष्टी आहेत सर. शास्त्रोक्त आयुर्वेद प्रॅक्टिस जी मी आदरणीय सरांकडे बघितली ना, बरोबर, किंवा असे अनेक वैद्य आहेत जे मला असं सांगायला आवडेल की आपल्या पुण्यामध्ये अनेक वैद्य परंपरा आहेत जिथं शास्त्रोक्तपणा अजूनही टिकून आहे. साधारणतः म्हणजे असं सांगेल की एखाद्या काढा बनवायचा आपल्याला, त्याला जर शेणाच्या गवऱ्यांचाच अग्नी द्यायला सांगितलं असेल तर शेणाच्या गवऱ्यांचाच द्या. ठराविक लाकडांचा अग्नीच द्यायला सांगितलं असेल की त्याच्यात लिहून ठेवलं आहे सहस्त्र किंवा 100 गवऱ्यांचाच अग्नी द्यायचा. बरोबर. मग सलग 7 दिवस द्यायला सांगितले तर 7 दिवसच द्या. बरं. आलं लक्षात? तर ह्या प्रोसेसमधून ज्यावेळेस एखादं औषध तयार होतो ना तर ते शास्त्रोक्त औषध आहे. हा शास्त्र आहे. आणि मग ज्यावेळेस आपण ह्या गुणांमधून किंवा ह्या तत्त्व ज्यावेळेस आपण बनवून औषधांचं निर्माण करायला जातो ना, त्यावेळी मग त्याची किंमत वाढताना दिसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगेल की एखाद्या वनस्पतीची आंतरसाल हीच फक्त औषधी घटक जर सांगितलं असेल, त्याला उपयुक्त अंग असं सांगितले शास्त्रामध्ये की एवढंच अंग जे आहे ते औषध म्हणून वापरायचं आहे. तुम्ही संपूर्ण लाकडाचा जर पावडर बनवली तर ती नो यूज असणार आहे. ओके, तुम्हाला ती आंतरसालच कलेक्ट करावी लागणार आहे. ती मग उपलब्धी तो तुमचा पार्ट आहे. म्हणजे असं मी म्हणेल की वैद्य या नात्याने तुमचा आतला जो विद्यार्थी आहे ना तो अखंड तेवढाच जोमाने जागा राहायला पाहिजे. एखादी आंतरसाला आली आहे तर आपल्याला माहिती पाहिजे ती निसर्गात कुठं मिळते आणि एकाच ठिकाणी सर्व वनस्पती मिळत नाही. बरोबर. सगळीकडे मिळतात. ओके, तर ती तिथून कलेक्ट करणे, आणणे, ग्रंथोक्त औषधी ती निर्माण करणे, त्याला तेवढ्या दिवस ती सगळी सांगितलेली विधी करणे, याच्यामध्ये जी ही प्रोसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी येते ना ती जास्त येते. त्याच्यामुळे आणि मग ती औषधी निर्माणमध्ये सुद्धा. मग सामान्यांना कशी परवडणार सर ही औषधी? 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. ज्यावेळेस समजा मी आम्लपित्ताचाच आजार येईल असं आपल्याला बघायला मिळतो, तर त्या लक्षणावर असं नाही आहे की सुवर्णकल्पच डायरेक्टली द्यावी. बरं.
बरोबर आहे. सुवर्ण सूतसेकर सारखं सुवर्णकल्प जे आहे तर तेच द्यावे ते आता 1 ग्रॅम 1000 किंवा 1500 रुपयाला पडतं. बरं. तर नाडी बघून आपण असं पण त्याची जर अवस्था सुरुवातीचीच असेल, फारसं जर आपल्याला त्याच्यावर मोठी औषधी वापरण्याची गरज नाही पडली तर आपण शतावरीसुद्धा वापरू शकतो त्याचा क्षीरपाक. ओके, भुनिंब वापरू शकतो आपण त्याच्यावर. आयुर्वेद हे वेदाचं उपांग आहे. त्यावेळी तिथं भगवंतानी सगळी योजना करून ठेवलेली आहे. बरोबर. आलं का लक्षात. पण ज्यावेळेस लिव्हर डिसीज येतो ना, लिव्हर सिरोसिस येतो किंवा मी असं म्हणेल की हायपर ॲसिडिटी झालेली आहे, इंटेस्टाईनला त्याचा प्रॉब्लेम आहे, पॉलिप्स निर्माण होत आहेत, अल्सर निर्माण होत आहेत, ही पित्ताची एकदम पीक अवस्था ज्यावेळी येऊन आजार एखादा झालेला असेल ना तर तिथं मात्र मग ही कल्प वापरावी लागतात. असं मग तुम्हाला थोडंसं खर्चिक उपचार त्यामुळे ते होतं. तर मग शतावरीसारखं औषध जरी आपण दिलं तरी हे होतं. मुळात काय होऊन जातं की संप्राप्ती म्हणजे आजाराचं कारण जिथून घडलेलं आहे तिथपर्यंत लक्षणं येईपर्यंत काही काळ निघून गेलेला असतो. बरोबर. आणि आपण नेहमी एखादं साधं जळजळ होतं आहे पोटामध्ये किंवा स्टोन होतो आहे तर आपण थोडं दुखलं तर लगेच त्याची सगळी शहानिशा नाही करत. आपण ज्यावेळी पेन आणि हे सगळं खूप जास्त व्हायला लागल्यानंतर येतं. मग फक्त छोट्या औषधींची गरज असली तर तेवढ्यानेच होतं. म्हणजे आम्ही शिबिरामध्ये नेहमी बघतो की वारंवार येणाऱ्या पेशंटमध्ये ह्या साध्या जर औषधांनी पेशंट बरे होताना दिसतात ना. बरं. ती महाराजांची पण कृपा आहेच आहे, आयुर्वेदाची कृपा आहेच आहे, पण होतात ना. आणि मग तिथंसुद्धा जर असं एकदम लिव्हर सिरोसिससारखा पेशंट आहे, गॉल ब्लॅडर स्टोन आहे, इन्फेक्शन्स आहेत मोठे मोठे किंवा वंध्यत्वाच्या काही काही कंडिशन्स आहेत की ज्यांचे 10-10, 12-12 वर्ष चिकित्सा झालेली आहे पण उपशय नाही आहे किंवा रिझल्ट नाही आहे, तर तिथं काही वेळा असं होतं की ह्या साध्या औषधांसोबत आपल्याला सुवर्णकल्प आणि हे सगळी बाकी औषधी वापरावी लागतात. सर, चिरंजीवी आयुर्वेद हे तुमच्या चिकित्सालयाचं नाव आहे. हो. चिरंजीवी आणि आयुर्वेद काय सांगाल सर, चिरंजीवी नाव का ठेवलं? सरांच्या विद्यार्थी परंपरा आणि महाराजांचा जी साधक परंपरा जी आहे ना त्यांची सर्वांच्या दवाखान्याची नावं महाराज देतात आणि लोगो जो असतो तो सरांकडून मिळतो. तर ही विद्यार्थ्यांची एक परंपरा पडलेली असं. तर विश्वकांत हे सुरुवातीचं नाव दिलेलं होतं महाराजांनी. आणि आमच्या याच्यामध्ये नित्य साधनेमध्ये सर्वच विद्यार्थी वानरगीता हनुमानजीची आणि ज्ञानेश्वरीचं रोज नित्य वाचन सांगितलं जातं. तर तिथं ना एक ओवी आलेली आहे की सद्गुरू आणि हनुमंत एक रूप अभेद्य. की सद्गुरू आणि हनुमंत हे एक रूप आहेत, म्हणजे दोन्ही एकच आहेत. तर बालपण असं असायचं ना की काकांसोबत जायचं आणि हनुमानजीला अभिषेक घालून यायचं, असं काकांसोबत असायचं. आणि असतं की लहानपणीपासून आपला आवडता देवसुद्धा असं असतो ना. तर ज्यावेळी मग ती ओवी ज्यावेळी वाचली ना तर मला असं वाटलं की आयुर्वेदाशी सुद्धा त्याचं आहे की हनुमानजींनी संजीवनीच आणलेली आहे. बरोबर आहे. तो आयुर्वेदाशी मला ज्यावेळेस तो सुचलं किंवा ते लक्षात आलं की डायरेक्टली आयुर्वेदाशी त्यांचं हे आहे की संजीवनी जी जीवनच देते. बरोबर आहे. आणि सद्गुरू आणि हनुमंत एकच आहेत. वा. तर त्यावेळी मग मी महाराजांशी हे बोललो की मला असं नाव बदलावं वाटतं की मग त्यांनी मला सांगितलं की हां ठीक आहे, हनुमानजीची नावं मला सांग, त्यापैकी आपण एक देऊया. मग मी महाराजांना सांगितलं की मला चिरंजीवी नाव ठेवावं असं वाटतंय. आणि त्याला त्यांनी लगेच होकार पण दिला. आणि योगायोग असा होता की त्यांनी थोडा वेळ थांबले आणि म्हटले की 2 कमळ ठेव, एक छोटा आणि एक मोठं, आणि तोच तुझा लोगो ठेव. वा. ते चिरंजीवी आणि तो लोगो तो महाराजांनीच दिलेला आहे. वा 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 वा. तुमचा दिनक्रम कसा असतो सर? मग तुमच्या चिकित्सालयामध्ये सुरुवात तुमची कशी होते दिवसाची? आत्ता तरी सध्या असं आहे की मी जसं म्हणतो ना की लवकर झोपलं तर लवकर आपोआप जाग यायला लागते आणि रात्रीचं जेवण कमी केलं तर म्हणजे मी तुम्हाला असं म्हणलं की कोविडमध्ये माझंसुद्धा वजन 97 झालं होतं. अरे बाप. आणि सगळं डिस्टर्ब झालेलं होतं, पेशंट म्हणा किंवा त्यावेळेस स्ट्रेस पूर्ण जगावरच होता. ओके. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रथमतः वजन कमी करायचं मी ठरवलं होतं त्यावेळी. आणि मनावर घेतल्यानंतर मग रात्रीचं जेवण बंद करायला सांगितलं आयुर्वेदाने, किंवा कमीत कमी काही ठराविकच पदार्थ खायचे जेणेकरून वजन कमी करण्यासाठी फायदा होईल, आणि औषधी.
तर मग ज्यावेळी वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण हलकं केलं तर झोप लवकर घ्यायला लागते. कारण त्यावेळी जर आपण जागलो 11पर्यंत किंवा 12पर्यंत तर भूक लागायला लागते आणि मग झोप येत नाही असं होतं. तर तिथे ती मेक लक्षात आली की आपण जर हलकं जेवलोत तर 9-9:30पर्यंत झोपलं गेलं पाहिजे. मग इच्छा जरी झाली तरी 4-4:30ला नंतर झोप येत नाही. बरोबर आहे. ओके. तर मग ते आईचं लहानपणीचं रागवणं आणि मारणं ते लक्षात आलं की अरे हां पहाटे उठायला पाहिजे. तर आता सकाळी लवकर जाग येते आणि मग व्यायामाचं नित्यव्यायाम ज्यावेळेस महत्त्व लक्षात आलं की नाही वजन कमी करण्यासाठी असो किंवा बाकी इतर गोष्टींसाठी जर दिनचर्येमध्येच सांगितलेलं आहे की मुखप्रक्षालन झाल्यानंतर अंगाला तेल लावून व्यायाम करायला पाहिजे तर ते थोडंसं कुठंतरी सुरू केलं आणि 5-5:30 नंतर हे सुरू होऊन जातं. 8-8:30पर्यंत आदरणीय सरांच्या क्लिनिकला मी जातो आणि तिथून पुढे मग तिथे खूप पेशंट असतात. तरी आता सरांनी संध्याकाळची OPD बंद केलेली आहे. फक्त एक टाईम OPD असते. मॉर्निंगला येतात आणि 4पर्यंत असतात तिथे. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये 80 ते 100 पेशंट तरीसुद्धा असतात. आणि आता सर फक्त सिरियस जे पेशंट आहेत ना तेच बघतात. कॅन्सर असू देत किंवा किडनी फेल्युअर असू देत, या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते तिथं सुरू असते ट्रीटमेंट. आणि तेवढे 70-80 पेशंट व्हायला 4-4:30 वाजतात. आणि त्यानंतरचा जो वेळ आहे तो सरांच्याच आदेशाने चालू आहे. त्यानंतरचं मग माझी स्वतःची प्रॅक्टिस असते. मग ती पण सदाशिव पेठेमध्येच आहे, दुरांकोर हॉटेलच्या अगदी बाजूलाच आहे. बरं. तर मग 4 नंतर जे काही आणि अपॉइंटमेंट्सनुसारच पेशंट बोलवलेले असतात त्यामुळे ते आपापल्या वेळेमध्ये असतात. विद्यार्थी परिवार सरांच्या कृपेने मलाही लाभला आहे त्याच्यामुळं विद्यार्थी सगळं ते नियोजन करून ठेवतात. आणि मग तिथं जाऊन मग 9-10पर्यंत माझी OPD असते. बरं. आणि यामध्ये 6च्या आधी जेवण नक्की होतं बरं का. हां. तर 9-9:30-10 मॅक्झिमम आणि नंतर मग घरी जाऊन झोप. बरं. तर दिवसाचा अख्खा जो वेळ आहे तो आयुर्वेदामध्ये जातो. आणि ज्या दिवशी सरांना सुट्टी असते किंवा आमचा एखादा दिवस विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार सुट्टी असते त्या दिवशी पूर्ण कला, त्या दिवशी मी माझा आतला कलाकार बाहेर येतो. त्याच्यावर अन्याय आता नाही करत. मग ॲक्ट असू देत किंवा गाण्याचा कुठं हे असू देत. म्हणजे आता जसं की इंटरनॅशनल मदर्स डे आता येतोच आहे तर त्याची एक थोडीशी स्क्रिप्ट आहे. त्याचे कल्चरल्स काही ॲक्टिव्हिटीज करतो आम्ही क्लिनिकमध्ये सुद्धा. मग गाणे असतील, काही विद्यार्थ्यांना शेरोशायरी असेल, स्वतः लिहितात सुद्धा, मुलं उत्तम लिहितात. तर मग त्यालासुद्धा एखादा दिवस महिन्यातून 2 महिन्यातून किंवा मी तर थोडंसं आठवड्यातून काढतोच. त्या दिवशी मग कला. वा. तुमचं लॉंग टर्म विजन काय आहे सर? विजन असं जर आपण म्हणूत ना की आयुर्वेदाचं जी सेवा आहे ही अशी अखंड राहू देत. सद्गुरूंच्या चरणी हेच साकडं असेल, आदरणीय सरांच्या चरणी पण असेल आणि सेवा व्हावी हाच भाव असू देत. सोबतच जे आपण म्हणतो ना धर्म अर्थ काम मोक्ष हे जे पुरुषार्थ सांगितले आहेत या पद्धतीनं व्हायला हवं. आणि आत्तापर्यंत जे काही मी माझ्या एक आतला कलाकाराला दाबून ठेवलं आहे ना मी त्याला आता कोविड नंतर तरी फ्री केलं आहे, मोकळं केलं. हां. तर त्याच्यासुद्धा जिथं चान्स मिळतो मी आता म्हणजे अगदी मी असं म्हणजे एखाद्या बड्डे पार्टीत जरी मला सॉन्ग गायला भेटलं ना मी तेवढ्याच आनंदाने गातो आता. वा. एखादा छोटा ॲक्ट जरी भेटला तरी मी तेवढ्याच आनंदाने करतो. बरोबर. आणि याच्यातून मग आयुष्याचं एक वेगळं पैलू निर्माण होतो जे आपल्या नशिबात आहे किंवा जे आपल्याला संधी सद्गुरू कृपेने जे मिळणार आहेत त्या मिळतच राहणार आहेत. बरोबर. तिथं आपण आपलं फक्त हे द्यावं, 100% देता यावं. बरोबर. सर आज एकाच ठिकाणी आपलं चिकित्सालय सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत. तुमचा स्वतःचा बीड जिल्हा आहे, तिथेही आपलं चिकित्सालय असावं अशी इच्छा आहे का? आणि तसा काही प्लॅन आहे का पुढचा? ज्यावेळेस मला सरांनी पुण्यामध्ये मेन प्रॅक्टिस पुण्यात सुरू करायला सांगितले त्यावेळेस सरांनी काही शहरांची नावं पण सांगून दिली होती. अरे वा. तू ज्या एरियातून आलेला आहेस तिथे एक व्हिजिटिंग राहिली पाहिजे. आणि ज्यावेळेस मुंबई हे नाव काढलं त्यावेळेस मला एक कलाकार म्हणून आनंद झाला होता की चला मला तिथं त्या क्षेत्रातली लोकं पण मिळतील. तर कोल्हापूर, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा 4 ठिकाणी व्हिजिटिंग असतात संडेला. 4 संडेला 4 व्हिजिटिंग. तर कोल्हापूरला जी विश्ववती म्हणून आयुर्वेद रिसर्च सेंटर आहे महाराजांचं
सरांच्या मार्गदर्शनाखालीच चालतं आणि ते संपूर्ण सेवाभावी आहे. तिथं सर आणि ज्यावेळी आम्ही जातो फक्त औषधांचा जो काही खर्च असतो तोच रुग्णांकडून घेतला जातो. बाकी सरांची आणि हे सगळी जिथं 50 ते 60 वैद्य गोळा होतात महाराष्ट्रभरातून आणि तो सेवाभावी उपक्रम सरांनी तो महाराजांच्या कृपेने तो मला पण मिळाला आहे. तर ती सेवाभावीच असतं तिथं. आणि सेकंड संडे जो असतो तो छत्रपती संभाजीनगरला रुग्ण तपासायला तो मी माझे चिरंजीवी आयुर्वेदा थ्रू जातो माझी प्रॅक्टिस म्हणून. तर साधारणतः 1-1.5पर्यंत प्रवास असतो आणि नंतर पेशंट 6 वाजता रिटर्न पुन्हा बॅक टू पवेलियन पुणे. थर्ड असतो तो मुंबई आणि फोर्थ आपला नाशिक. वा, असं सध्या तरी आहे. काही एरियामधून येतात कधी कधी डिमांड. फॉर एक्झाम्पल लातूर तिकडचे जे रुग्ण आहेत त्यांची इच्छा असते की प्रत्येक वेळी येणं होत नाही. जर आदेश आला तसा सरांचा तर जाऊया तिकडे पण असं. तर मेन पुण्याची प्रॅक्टिस आणि 4 व्हिजिटिंग आत्ता तरी चालू आहे. सर तुमच्या दृष्टीने यश म्हणजे काय? हां, माझं थोडं वेगळंच उत्तर सांगेल मी. जेवढा प्रवास आहे जशा फॅमिलीतून मी आलेलो आहे ना त्याच्याबद्दल माझं थोडं वेगळं उत्तर असेल. आयुर्वेदातही 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ओके. मला असं वाटतं की 14 विद्या आणि 64 कला ज्या आपल्या पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत ना, जसं शास्त्रीय गायन असू देत, ओके, नृत्यकला असू देत, अशा ज्या विद्या ज्या आलेल्या आहेत, ज्या जिवंत विद्या म्हणतो आपण, ओके, या गुरुकृपेशिवाय येत नाहीत. ओके, आपल्याला त्याचं ज्ञान मिळू शकतं पण गुरुकृपेशिवाय त्या येत नाहीत किंवा तेवढ्या तत्वापर्यंत जात नाहीत. तर अर्थार्जन किंवा आपण म्हणतो नावलौकिक हा पुढचा टप्पा आहे. माझ्या मते ज्या गुरूंकडे आपण एखादी विद्या शिकायला जातो आहे ना, ज्या दिवशी त्या गुरूंना असं वाटेल ना की माझी विद्या भरभरून एखाद्या शिष्याला येऊ दे आणि तो जो सेवेचा वारसा आहे ना तो पुढे चालू दे, हे ज्या दिवशी ऐकलं जातं ना एखाद्या शिष्याला, तर ते सगळ्यात मोठं यश. वा 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 वा. मग मोठं यश गाठण्याच्या आधी छोटे छोटे यश जे तुम्ही मिळवलेले आहेत त्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या गुरूंकडून तुम्हाला काय थाप मिळालेली आहे पाठीवर आणि काय कौतुकोद्गार निघालेले आहेत? म्हणजे असं म्हणतात इमम गुरु उपासना, गुरु उपदेश गुह्यतम गुह्य असं म्हणतात. पण तरीही त्यांनी काय कौतुक तुमचं केलेलं आहे हे जरा आम्हाला. खूपदा त्यांच्या मुखातून ज्यावेळेस आयुर्वेद एखादी औषध बनवतोय किंवा हे करतोय, सेवा एखादी त्यांनी सांगितलेली असते, हे मला नेहमी आयुर्वेद शिकण्यासोबत त्यांनी आयुष्याच्या टप्प्यामधलं जे मार्गदर्शन आहे ना ते खूप सरांकडून पण शिकता आलं मला. आणि त्यावेळी नेहमी त्यांचं एक वाक्य असायचं, एखादी गोष्ट कंप्लीट झाली, समजा एखादं औषध बनवायचं आहे ते मी पटकन बनवलं, फॉर्म केलं, असं मीच एकटं नाही, बाकीचेही विद्यार्थी परिवार असतो सोबत. पण मला ते खूपदा लाभले. ते मी भगवंताची कृपा म्हणेल की तू नेहमी म्हणताला तू जिथं लात मारशील ना तिथं पाणी काढशील, असं एक वाक्य मला सरांकडून खूपदा ऐकायलेलं आहे. आणि मस्करीमध्ये नेहमी म्हणतात सेवा फार मोठी होणार आहे बरं. हे ज्यावेळेस असं वाटतं ना त्यावेळेस नाही ठीक आहे, आपण जे करतो आहे ना ते मन लावून करायचं, मग अजून करण्यामध्ये यश यायचं. वा. तर ते शब्द खूप आनंदावून जातात. आणि मला असं वाटतं की हां ठीक आहे, बाकीचं काय असेल पुढचं किंवा ते काय असेल आपल्याला माहीत नाही आहे, पण गुरूंकडून हे वाक्य येत आहेत तेच खूप मोठे. आणि तुमच्या सगळ्यात पहिल्या गुरुबद्दल, तुमच्या आईबद्दल, तुम्ही आईला तर काय सांगाल? हां, या स्टेजवरून तुम्ही आईला काय सांगाल? हा शब्द मी नक्की उच्चारेल की या कार्यक्रमाला पटकन मी अगदी विदिन सेकंद जाण्याच्या आधी हो का म्हटलं होतं हे पण मी तुम्हाला सांगतो की तुमचे ज्यावेळी शो चालू असायचे आणि स्क्रीनवर टी व्हीवर तुमचे सिरियल ज्यावेळी चालू असायचे ना, तर आई ती नेहमी बघायची आणि खूपदा ती कोरिलेट करायची, तुम्हाला ती खूप फॉलो करायची. तर तुमचं नाव ऐकल्या मी पटकन हो म्हटलं होतं. आज आई असती ना तर तिलासुद्धा खूप आनंदाने मी दाखवलं असतं की तुला जे ॲक्टर्स आवडायचे किंवा तू ज्यांची सिरियल खूप पाहायचीस किंवा स्क्रीनवर पाहायचीस, आज तिच्याच कृपेने मी असं म्हणेल की आज तुमच्यासोबत मला हा कार्यक्रम करण्याचा किंवा बोलण्याचा योग आला आहे, ती तिचीच पुण्याई आहे. आईने घडवून आणलंय सर हे नक्कीच. आणि मला असं वाटतं प्रत्येकच पाल्याला, मी जसं मगाशीच तुम्हाला उदाहरण दिलं ना की पक्षाला 2 पंख दिलेले आहेत निसर्गाने, एक आई या नात्याचं आणि एक दुसरं वडील या नात्याचं. तर आई 24 तास सोबत असणारी एक घटक आहे, म्हणजे तिच्याशिवाय आयुष्य मुश्किल आहे.
आणि आता इंटरनॅशनल मदर्स डे येतोच आहे. हो. ओके, त्यावेळेस कार्यक्रम पण असणारच आहेत. कल्चरल ॲक्टिव्हिटीज आम्ही क्लिनिकमध्ये खूप वेळा सादर करतो असं आहे. त्याच्यामुळे आईशिवाय नाही होतं, ते फील होतं खूपदा बरोबर. की आई असते ते. आणि मला एक गोष्ट अजून दुसरी सांगायला येईल की आजीबाईचा बटवा हा एक शब्द आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये खूप गाजलेला आहे बरं का. तर तिचे जे औषधी होते ना, ते आता खूपदा मी पेशंटवर वापरून बघितलेत बरं. आईचे. आणि ते खरंच आयुर्वेदातले नंतर बघायला मिळलं. ज्यावेळेस ग्रंथ वाचन सुरू झालं त्यावेळी ते औषधी बघायला मिळायला लागले. तर ते मी एक त्या औषधांच्या प्रती एक वेगळा भाव असतो माझा, आणि त्यावेळेस आईचं स्मरण करून ती औषधी मी नक्की वापरतो. वा. सर, आता तुमचे प्रथम गुरु, मग जमदग्नी सर, तुमचे सद्गुरू आणि त्या सगळ्यांनी तुम्हाला आयुर्वेद दिलेला आहे. तो आयुर्वेद आहे तुमच्या गुरुस्थानीच आहे आता सर. या सगळ्या गुरुतत्वासाठी तुम्ही एखादं छान भजन गावं किंवा एखादा अभंग गावा किंवा गाणं गावं अशी आमची इच्छा आहे. हां, दत्त महाराजांवरचं एक आई चांगलं गायची. बरं. ते मी एक भजन म्हणण्याचा प्रयत्न करतो. वा. मन लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. वा. ही आई खूप सुंदर गायची. माहीत नाही मी बोल पूर्ण व्यवस्थित म्हटलं की नाही, पण सर भाव खूप छान तो पोचला, हे मात्र खरं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जसं सांगितलं की आयुर्वेद हे तुमच्या वृत्तीवर, प्रवृत्तीवर, तुमच्या आत्म्यावर काम करतं. तर आज आपण अशाच एका डिव्हाइन सोलबरोबर खूप छान गप्पा मारलेल्या आहेत. आणि त्यांचं डिव्हाइन मिशन आहे लोकांच्या सगळ्या प्रकारच्या व्याधिविकारांवरती काम करणं. आणि म्हणून त्यांच्याकडे आयुर्वेदाचं शस्त्र दिलेलं आहे त्या जगन्नियंत्याने, आणि ते त्यांचं काम उत्तम पद्धतीने पार पाडणार. कारण ज्याचा पाठीराखा गुरु असतो तो कधी हारूच शकत नाही, तो जिंकणारच. आणि साक्षात गुरूंनी पण सांगितलेलं आहे, सेवा मोठी घडणार आहे. तर सेवा चालूच आहे, सेवा घडत राहणार. तुम्हीही या सेवेचा लाभ घ्या. सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि खूप छान वाटलं सर. नॉस्टॅल्जिया होता. मलाही. अनेक जण येऊन प्रमोशन करतात सर आपल्या व्यवसायाचं, आपल्या औषधांचं, पण तुम्ही इथं तुमचा प्रवास उलगडून दाखवला. आणि या पूर्ण प्रवासात तुम्ही तुमच्या गुरूंप्रती, सद्गुरूंप्रती, तुमच्या प्रथम गुरु आईच्या प्रती जितके अनन्यसाधारणपणे लीन होतात ना, ते हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे सर तुमच्याकडून सेवा खूप मोठी घडणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर, थँक्यू. आणि माझ्यातर्फे सुद्धा कलाक्षेत्रामध्ये आपलं नाव खूप मोठं लौकिक व्हावं, ही सुद्धा मी माझ्या सद्गुरू चरणीच एक प्रार्थना करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच.